तर हॅलो मित्रांनो, आजच्या वेळेत आपण शिकणार आहोत सराव संच 1.2. तर आपण सराव संच 1.2 मधला प्रश्न पहिलं क्वेश्चन शिकूया. त्यासाठी तुम्ही पहिले हे बॉक्स लिहून घ्या, तुमच्या बुकमध्ये असेल. तर आपण याच्यातला पहिला क्वेश्चन सोडणार आहोत. रेखा डी व रेखा ए बी. तर आपण करूया. डिस्टन्स डी बरोबर 9. आपण 9 इथे घेतला कारण ई आहे, तर आपण ईच्या बरोबर 9 घेतला आणि -7 आहे, तर डीच्या खाली -7 आहे म्हणून आपण इथं -7 घेतला आहे. प्लस प्लस मायनस मायनस इज इक्वल प्लस, तर 9 आणि 7 16 होईल आणि लेंथ ब्रॅकेट डी बरोबर 16 होईल. तर आपण आता ए बीचं काढूया. डिस्टन्स ए बी बरोबर 5. बी किती आहे? 5 आहे आणि ए आहे -3. तर आपण बरोबर मायनस मायनस प्लस 5 आणि 3 बरोबर 8. लेंथ आहे ए बी बरोबर 8. तर डी ई व ए बी ही एक रूप नाही, कारण इथं 16 आलेले आहे आणि इथं 8 आले आहे. जर इथं 16 आणि इथे 16 आले असते तर हे जे आहे एक रूप आहे झाले असते, पण इथं 8 आले आहे आणि तिथं 16 आले आहे, तर हे गणित एकरूप नाही. तर आपण दुसऱ्या गणितावर आता जाऊया. तर दुसरं गणित आहे मित्रांनो, रेखा बी सी व रेखा ए डी. आपल्याला रेखा बी सी व रेखा ए डीचं काढायचं आहे. तर डी आहे आपला डिस्टन्स ब्रॅकेट बी सी बरोबर 5 मायनस ब्रॅकेट 2 ब्रॅकेट कंप्लीट बरोबर 5 हातून 2 गेले, 5 - 2 बरोबर 3. लेंथ बी सी बरोबर 3. तर आपण आता ए डीचं काढूया. डी ब्रॅकेट ए डी बरोबर -3 -7. तर बरोबर करूया. -3 + 7 प्लस मायनस मायनस बरोबर 4 येईल आणि लेंथ ब्रॅकेट ए डी बरोबर 4 आहे. तर बी सी रेखा बी सी व रेखा ए डी रेषाखंड एकरूप नाही. तर मित्रांनो, आपण आता क्वेश्चन तिसऱ्यावर जाणार आहोत. तर आपण जाऊया. तर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये दाखवले आहे रेखा बी व रेखा ए डी एकरूप आहे की नाही आहे ते आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स बी ए बरोबर 5 - 2 बरोबर 5 - 2 बरोबर 3. लेंथ बी बरोबर 3. आता ए डीचं काढूया. लेंथ ए डी बरोबर -3 - 7 बरोबर -3 + 7 बरोबर 4. कारण मायनस प्लस इज इक्वल मायनस. तर लेंथ ए बी बरोबर 4. रेखा बी व रेखा ए डी ही एकरूप नाही, कारण इथं 3 आले आहे आणि इथं 4 आले आहे. जर इथं 3 आले असते तर एकरूप आहे. जर इथं तर मित्रांनो, आपण आता प्रश्न दुसऱ्यावर जाणार आहोत. तर आपण चलूया प्रश्न दुसऱ्यावर. तर प्रश्न दुसरा लिहिला आहे की बिंदू एम हा रेखा ए बीचा मध्यबिंदू आहे आणि ए बी 8, तर ए एम किती? तर आपण पहिले एक रेष घेऊन घ्यायची आहे, जिथे आपल्याला ए बिंदू, एम बिंदू आणि बी बिंदू. एम बिंदूला आपल्याला मध्यबिंदू ठेवायचा आहे. तर ए - बी व ए एम बरोबर एम बी. ए एम बरोबर आपल्याला 1/2 करायचं आहे आणि ए बी करायचा आहे बरोबर 1/2 गुणेला 8. आपल्याला याचा भागाकार करायचा आहे. बेचोक 8. तर ए बी बरोबर 8. तर ए एम मीन 4, ए एम बरोबर 4. प्रश्न तिसऱ्यावर जाऊया. तर मित्रांनो, आपण आता प्रश्न तिसऱ्यावर जाऊया. प्रश्न तिसऱ्यावर जे आहे आपण इथे जे आहे ए बी घेऊया. मित्रांनो, आता आपण इथं जाऊया प्रश्न तिसऱ्यामध्ये लिहिला आहे बिंदू पी हे रेखा च्या मध्यबिंदू आहे आणि सी पी बरोबर 2.5 रेखा सी डीची लांबी काढा.
तर सी मायनस पी मायनस डी बरोबर व सी पी बरोबर पी डी. तर आपल्याला सी पी बरोबर 1/2 आणि सी डी आपल्याला घ्यायचं आहे. 2.5 कसे आहे तर सी पी आहे 2.5 बरोबर 1/2 सी डी. तर आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या स्टेपमध्ये ब्रॅकेटमध्ये डी ब्रॅकेट कंप्लीट. तर 2.5 आहे ते 2.5 घेतलं आपण आणि ते 1/2 सी डी घेतलं. तर ब्रॅकेट कंप्लीट डी बरोबर 2.5 गुणिले 2 बरोबर सी डी बरोबर 5. तर आपण प्रश्न 4 वर जाऊया. जर ए बी बरोबर 25 सेंटीमीटर, बी पी बरोबर 2 सेंटीमीटर आणि ए पी बरोबर 3.4 सेंटीमीटर, तर या रेखा खंडांचे लहान मोठेपणे ठरवा. तर उत्तर रेखा ए बी, रेखा बी पी व रेखा ए पी या तीनही रेखा खंडांची लांबी भिन्न भिन्न आहेत. तर आपण आता उत्तर लिहूया. ए बी बरोबर 5 सेंटीमीटर, ए पी बरोबर 3.4 सेंटीमीटर व बी पी बरोबर 2 सेंटीमीटर. यावरून खालील निष्क्रिय निघतात. पहिलं निष्क्रिय, रेखा ए बी सर्वात मोठं रेषाखंड आहे कारण ए बी आहे 5 सेंटीमीटर. ए बी आहे 5 सेंटीमीटर. दुसरं, रेखा बी पी सर्वात लहान रेषाखंड आहे कारण ते आहे फक्त 2 सेंटीमीटर. सर्वात मोठा आहे बी, सर्वात लहान आहे बी पी, मीडियम आहे ए पी आणि सर्वात मोठा आहे ए बी. मित्रांनो, आपण असे गणित केले आहे की जे आहे तुम्ही लिहून घ्या आणि हे जे आहे तुमच्या लक्षात येऊ द्या. आणि आपण जे आहे प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा दुसऱ्या व्हिडिओ शिकूया. तर सबस्क्राईब करा, लाईक करा.